आज वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे आहे. नेमकं डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? डाऊन सिंड्रोम म्हणजे असे बेबीज ना होतो ज्यांच्यामध्ये ट्रायझोमी 21 आहे. तुमच्यात माझ्यात एक जनुक आहे. आपण सगळ्यांमध्ये डीएनए आहे. नॉर्मली 46XY किंवा 46XX नावाचे क्रोमोझोम्स आपल्याकडे असतात. पण काही बच्चू असे असतात की ज्यांच्यामध्ये 21 नामक क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो आणि त्यामुळे त्यांना डाऊन सिंड्रोम होतो. आता डाऊन सिंड्रोम ज्यांना होतो ते कसे दिसतात? वेल, ते थोडेसे चब्बी असतात, त्यांचं नोज ब्रेस थोडंसं कमी असतात, दे आर ऑलवेज हॅपी, त्यामुळे त्यांना हॅपी बेबीज म्हटलं जातं. डाऊन सिंड्रोम कुणाला होतो आणि कशामुळे होतो ह्याच्याबद्दल थोडंसं. डाऊन सिंड्रोम त्या दाम्पत्यांना होऊ शकतं ज्यांच्यामध्ये फिमेलचं वय 35 पेक्षा जास्त आहे किंवा पुरुषांचं वय 45 प्लस आहे. डाऊन सिंड्रोम त्यांना पण होऊ शकतो ज्यांच्यामध्ये डायबिटीज किंवा इतर काही आजार आहेत. डाऊन सिंड्रोम जर झाला कुणाला तर कसं आपल्याला कळेल की त्यांना डाऊन सिंड्रोम आहे? प्रेग्नन्सी मध्ये आपले काही ब्लड टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं. पहिलं आहे डबल मार्कर टेस्ट. हे गर्भवती स्त्रियांचं ब्लड टेस्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की त्याची रिस्क किती आहे, ते हाय रिस्क आहे की लो रिस्क आहे. जर हाय रिस्क असेल तर मात्र आपल्याला त्याच्या पुढची इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात. किंवा 12 आठवड्यामध्ये एक एनटी स्कॅन असतं जे सगळ्या गर्भवती बायकांनी करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? नेझल बोन दिसतं. हे जर हार्ड दिसतंय तर ह्याचा अर्थ आहे की बच्चूला एखाद्या वेळी डाऊन सिंड्रोम नाहीये. वेल, जर डबल मार्कर किंवा क्वाड्रुपल मार्कर टेस्ट केली तर आपल्याला त्याच्यामध्ये कळतं की पेशंट हाय रिस्क आहे की लो रिस्क आहे. जर सपोज कुठचं पेशंट आहे ज्याला हाय रिस्क आहे तर अशा पेशंटनी काय करावं? तर अशा पेशंट्सनी एम्निओसेंटेसिस करावं, म्हणजे गर्भजलचं निदान करायला पाहिजे. त्याच्यामधून आपल्याला सेल्स कळतात आणि त्याचं कॅरिओटायपिंग टेस्टिंग केली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हे बच्चूंना डाऊन सिंड्रोम आहे किंवा नाही.